NMMC या स्पर्धा परीक्षेसाठी विज्ञान या विषयामध्ये वेगवेगळे घटक आहेत, त्याच्यावर प्रश्न आपल्याला विचारलेले असतात. आपण या सिरीजमध्ये घटकनिहाय गेल्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये त्या घटकांवर आधारित प्रश्न कशा पद्धतीने विचारलेले होते ते प्रश्न पाहतोय, त्याची उत्तरं पाहतोय आणि त्याचे ॲनालिसिस करून आणखी कशा पद्धतीने त्याचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा अभ्यास करतोय. आजचा आपला या सिरीजमधला घटक आहे धातू आणि अधातू. तर या घटकावर आधारित गेल्या 10 वर्षांमध्ये प्रश्न कशा पद्धतीचे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू, जेणेकरून या घटकाचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर सुरुवात पहिल्या प्रश्नापासून करू. हा पहिला प्रश्न, निपरमॅग या चुंबकीय संमिश्राचे घटक कोणते? 2019-20 या वर्षामध्ये हा प्रश्न विचारलेला होता. पहिला पर्याय दिला आहे लोह, निकेल, ॲल्युमिनियम, टायटॅनियम. दुसरा ॲल्युमिनियम, निकेल, कोबाल्ट. तिसरा पर्याय लोह, कोबाल्ट, निकेल आणि चौथा लोह, कार्बन आणि जस्त. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. निपरमॅगमध्ये ॲल्युमिनियम, निकेल आणि कोबाल्ट हे घटक असतात. या 3 घटकांच्यापासून हे संमिश्र तयार होतं. पुढचा प्रश्न, बहुतेक धातूंची विरल आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन कोणता वायू बाहेर पडतो? 2023-24 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. पहिला पर्याय ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन की कार्बन डायऑक्साईड. या प्रश्नाचं उत्तर आहे हायड्रोजन वायू बाहेर पडतो. कुठल्याही धातूची विरल आम्लाबरोबर अभिक्रिया झाली तर त्या धातूचे क्षार तयार होतात आणि त्याच्यामधून हायड्रोजन वायू मुक्त होतो. याचं जर एक उदाहरण घेतलं तर मॅग्नेशियम याची जर रिॲक्शन हायड्रोक्लोरिक ॲसिड या आम्लाबरोबर झाली, Mg आणि Cl2 एकत्र होतात, त्याच्यापासून MgCl2 म्हणजे हे मॅग्नेशियमचं क्षार तयार होतं आणि 2H एकत्र येऊन त्याच्यापासून H2 म्हणजेच हायड्रोजन वायू मुक्त होतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर हायड्रोजन. पुढचा प्रश्न, तांब्याच्या अंगठीवर कोणत्या वायूच्या अभिक्रियेमुळे हिरवा लेप तयार होतो? 2021-22 हा प्रश्न आहे. पर्याय दिला आहे हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड की सल्फर डायऑक्साईड. या प्रश्नाचं उत्तर कार्बन डायऑक्साईड, पर्याय क्रमांक 3. कारण दमट हवेतील कार्बन डायऑक्साईडची तांब्याबरोबर अभिक्रिया होते आणि त्याच्यावर कॉपर कार्बोनेटचा हिरवा थर साचतो. यालाच तांब्याचे क्षरण असंही म्हणतात. पुढचा प्रश्न, सौर विद्युत घटात कोणत्या अधातूचा वापर करतात? 2016-17 हा प्रश्न आहे. पर्याय दिला आहे सिलिका, सिलिकॉन, फॉस्फरस की सल्फर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सिलिकॉनचा तिथे उपयोग करतात. सिलिकॉन हा एक धातू सदृश्य आहे, ज्याला इंग्लिशमध्ये मेटलॉइड असंही म्हणतात. तर याच्यामध्ये विद्युत वहनाचे विशिष्ट गुणधर्म असतात, त्यामुळं सौर ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. म्हणून सिलिकॉनचा सौर विद्युत घटात उपयोग होतो. पुढचा प्रश्न, लोखंडाचा द्रवणांक आणि उत्कलनांक अनुक्रमे किती आहे? 2016-17 हा प्रश्न आहे. तर इथे 4 पर्याय दिले, त्यातला पहिला पर्याय 1535 आणि 2750 हा पहिलाच पर्यायाचं उत्तर आहे. तर लोखंडाचा द्रवणांक म्हणजेच मेल्टिंग पॉईंट 1535 डिग्री सेल्सिअस आणि त्याचा उत्कलनांक म्हणजेच बॉइलिंग पॉईंट 2750 डिग्री सेल्सिअस आहे. त्यामुळे हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, राजधातूंच्या म्हणजेच नोबल मेटल्सच्या संदर्भात चुकीचे विधान कोणते? 2020-21 हा प्रश्न आहे. 4 विधानं दिलीत, त्यातलं चुकीचं विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान असं आहे, ते मूलद्रव्यांच्या स्वरूपात आढळतात. दुसरं, हवा, पाणी यांचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. तिसरं, कक्ष तापमानाला त्यांचे ऑक्सिडीकरण होत नाही. आणि चौथं, ते वेगाने गंजतात. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. जर ते राजधातू असतील, नोबल मेटल्स असतील, तर ते वेगाने गंजत नाहीत, पण इथं गंजतात असं दिले, त्यामुळे चौथा पर्याय चुकीचा आहे. उरलेली 3 जी विधानं आहेत ती 3 विधानं म्हणजेच राजधातूंचे म्हणजेच नोबल मेटल्सचे गुणधर्म दाखवतात, त्यामुळे चौथा पर्याय चुकीचा आहे. पुढचा प्रश्न, ब्रॉन्झ हे संमिश्र कोणत्या धातूंच्या मिश्रणातून तयार होते? तांबे अधिक टीन की तांबे अधिक निकेल, लोखंड अधिक तांबे की क्रोमियम अधिक निकेल. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, तांबे आणि टीन यांच्या मिश्रणातून ब्रॉन्झ तयार होतं. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता धातू आणि अधातू दोन्हींचे गुणधर्म दाखवणारा अदत धातू किंवा त्याला धातू सदृश्य असं म्हणतात आहे? 2021-22 प्रश्न आहे. लोह, आर्सेनिक, कार्बन की मर्क्युरी. या प्रश्नाचं उत्तर आर्सेनिक. आर्सेनिक हा एक धातू सदृश्य एलिमेंट आहे, कारण याच्यामधला लोह हा धातू आहे, कार्बन हा अधातू आहे आणि मर्क्युरी हा सुद्धा धातू आहे. द्रव अवस्थेमधला तो धातू स्वरूपाचा आहे. फक्त आर्सेनिक हा जो आहे तो धातू सदृश्य आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2.